धाराशिवमध्ये मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे आणि त्यामुळे ते त्या ठिकाणी पोहोचलेले आपण बघतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आजचा देवदर्शनाचा दौरा आहे आणि सध्या ते तुळजाभवानीच्या देवीच्या दर्शनासाठी जात आहेत। धाराशिवमधून ही मुख्यमंत्री फडणवीसांची दृश्य आपण लाईव्ह बघतोय। तुळजापूरमध्ये सध्या ते पोहोचलेले आहेत आणि अगदी काही वेळामध्ये देवीचं दर्शन घेण्यासाठी त्यासोबतच मंदिराची पाहणी सुद्धा केली जाणार आहे। मंदिर विकास आराखड्याचं सादरीकरण सुद्धा केलं जाईल। याआधी आशिष शेलार यांनी सुद्धा जाऊन इथल्या मंदिराची पाहणी केलेली होती आणि आता स्वतः मुख्यमंत्री सुद्धा तुळजापूरच्या देवीच्या दर्शनासाठी जातात आणि मंदिराची सुद्धा ते पाहणी करणार आहेत। त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये मंदिराचा विकासाचा कार्यक्रम हाती घेतला जाईल। विकास आराखड्याच्या संदर्भात चर्चा सुद्धा केली जाईल। तुळजापूरमध्ये आता सध्या मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत, त्याची दृश्य आपण बघत होतो। तुळजापूरमध्ये देवीच्या दर्शनासाठी अगदी काही वेळामध्ये ते पोहोचतील आणि मुख्यमंत्र्यांचं जंगी स्वागत सुद्धा या ठिकाणी केलं जाणार आहे। तर तुळजापूरच्या नंतर पुढे आज ते विठुरायाचं सुद्धा दर्शन घेतील आणि त्यानंतर त्यांच्या कुलदेवतेचं सुद्धा ते दर्शन घेण्यासाठी पुढे रवाना होणार आहेत। तर सध्याचं आपण बघतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तुळजापूरमध्ये पोहोचलेले आहेत। तुळजापूरच्या देवीच्या दर्शनासह मंदिराची सुद्धा पाहणी करण्याची योजना आजच्या दौऱ्यामध्ये आहे आणि मंदिर विकास आराखड्याचं सादरीकरण सुद्धा केलं जाईल। अप्पासाहेब शेळके आमचे प्रतिनिधी माहिती देतात। अप्पासाहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुळजापुरात देवदर्शन दौऱ्यासाठी आहेत। देवदर्शनासोबतच इथल्या मंदिर विकासाच्या आराखड्याची सुद्धा मुख्यमंत्र्यांकडून पाहणी करण्यात आलेली आहे। मंदिर विकास आराखडा जो तुळजाभवानी देवीचा आहे त्याला उच्चाधिकार समितीची जी मान्यता मिळाली, आता तो शिखर समितीकडे प्रलंबित आहे आणि त्या शिखर समितीचे प्रमुख हे मुख्यमंत्री आहेत। मुख्यमंत्र्यांचं आगमन झालेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांनी अभिवादन केलं, जंगी स्वागत झालं। आता त्यानंतर ते मंदिर परिसरात येतील, मंदिराची पाहणी करतील आणि त्यानंतर आराखडा पाहिला जाईल। त्यानंतर त्या विकास आराखड्याबद्दल काय घोषणा करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यामिनी, अगदी धन्यवाद अप्पासाहेब माहितीसाठी। तर तुळजापूरमधली ही दृश्य आपण पाहतोय। तुळजाभवानी मंदिर विकासाचा आराखडा नेमका कसा आहे हे सुद्धा जाणून घेऊयात। 1866 कोटींचा तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा आहे। उच्चाधिकार समितीकडून आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे। शिखर समितीच्या घोषणेची आता प्रतीक्षा आहे। मुख्यमंत्री हेच शिखर समितीचे अध्यक्ष असतात, त्यामुळे आज स्वतः मुख्यमंत्री इथली पाहणी करतील आणि आज मुख्यमंत्री फडणवीस हे या आराखड्याला मंजुरी देऊन घोषणा सुद्धा करू शकतात या दौऱ्याच्या दरम्यान। तुळजाभवानी माता शिवरायांना भवानी तलवार देतानाचा 108 फुटी पुतळा, भक्तनिवास, भोजनालय, पुस्तकालय, सभामंडप, पार्किंगचा आराखड्यामध्ये समावेश आहे। त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस हे तुळजापूरमध्ये पोहोचलेत आणि या आराखड्याला आजच मंजुरी सुद्धा मिळण्याची शक्यता आहे, कारण सध्या हा मंदिर विकास आराखडा जो आहे तो शिखर समितीकडे आता मंजुरीसाठी प्रलंबित आहे आणि शिखर समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात आणि मुख्यमंत्री आज स्वतः ही पाहणी करतील। मुख्यमंत्र्यांच्या समोर या विकास आराखड्याचं सादरीकरण सुद्धा होणार आहे। या विकास आराखड्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना सुद्धा या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।